फॅमिलीने आता सध्या नुकतंच दादांनी घराला भेट दिलेली. या ठिकाणी त्यांचा व्यवसाय होता. जर पाहिलं तर अशा पद्धतीने कौलाचं जे होतं ते देखील नाजूक झालेलं आहे. फ्रीज असेल, जे साहित्य असेल ते जळून खाक झाले आहे. वरती छप्पर जे आहे ते निघून गेलेलं आहे. संपूर्ण घर घटनास्थळाला पण भेट दिली आहे. काय प्रकार आहे नेमकं आणि त्याच्यामध्ये लोकांच्या काय समोर आले तुम्ही घटनास्थळी भेट दिली? परवा माझे एक मित्र कोल्हापूरला राहतो. मी त्याला असं फोन केलं, वय असं झालं काय म्हणलं मी बघतो विचारपूस करतो. विचारल्यानंतर म्हणलं की बा ती अशी घटना आहे. गेल्यानंतर आम्हाला मी स्वतः गेलो. विशालगड तिथून 3 किलोमीटरला आणि ही घटना 3 किलोमीटरच्या आत झाली. जी बी झाली अशी कुठं व्हावी आणि ती लोकांचे स्वतःचे शेतामध्ये घर आहे आणि स्वतःचे घर आहे. ती अतिक्रमण म्हणला होता की आपण इथं म्हणला होता की अतिक्रमण काढायला गेले. अतिक्रमण काढायची लांब आहे, 3 किलोमीटर आहे. ते अतिक्रमण कसं गेलेच नाही. जी लोकांचे गरीब शेतामध्ये काम करून खाणार लोक आणि त्यांचा काही संबंध नाही कोणाशी. गरीब कुठं मजूर करणार, कोणापाशी नोकरी करणार, कोणी गाड्या चालविणार, अशा लोकांचं एवढं नुकसान केलेलं आहे की त्यांना सिमेंटाचे पत्रे तिच्या घरावर मी स्वतः बघितलं की तिच्या घरावर राहायला आज ती पन्न्या टाकून ती लोक राहिले. मुसळधार पाऊस चालू आहे आणि त्या लोकांना असं वाटलं की त्यांच्यामध्ये पीठ नाही दिला खायला. म्हणजे एवढे हाल बेकार केले त्यांचे. ती असे कोणतं ते लेडीज म्हणून ती लोक आमच्या घरी आले पहिले. मी तिला पाणी दिली, तिला चहा दिली आणि त्याच लोकांनी मग आम्हाला केली. काय ती माणुसकी आहे. आणि ती कोल्हापूरच्या आजूबाजूचे लोक म्हणतात की आमच्या इकडे माणसंच नव्हते. नाही मिळून राहतात ती कोल्हापूरचे लोक. हिंदू मुस्लिम तिच्यापाशी आहेच काही नाही. मुसलमान मंदिरामध्ये जाते, तिथलं सगळे कुक्कू लावते, टिळा लावते, तिथं सगळं असं काही नाही. पण तिने हे हाल केले तिथलं. ही मोठी साजिश आहे. येणाऱ्या काळामध्ये तिला काही मोठं म्हणतो की दंगा करायचं आहे. खासदारीची जी तिने लोकसभा जी हरलेली ती हजम होण्या गेले. तर गृहमंत्र्यांनी ताबडतोब ह्याचं चौकशी करावं आणि जर होत नाही तर ताबडतोब तिने राजीनामा द्यावं ही आमची राष्ट्रवादी शहर अध्यक्ष म्हणून मी माग करतो. आणि मी स्वतः येऊन जाऊन बघितलं तिथं की तिथं आज ते लोक 24 घंटे पाऊस पडणारे असं पाऊस आहे की असं बाहेर निघूच येत नाही. आणि तिच्यामध्ये ही अशी ही घटना झाली. ही माणसाच्या तोंडाला काळी पुसणारी घटना आहे. आणि ती कोल्हापूरचे लोक एवढं मिळून हिंदू मुस्लिम असं राहते. तिथं काही नाही की राजे येऊन गेले. ती तिथं तर लोकांना ती राजाची माणसंच नव्हती. राजे 2 घंट्यानंतर आले. पहिलेच माणसं येऊन बसलेली होती तिथे. ती राजे नंतर आले तिकडं. ती आले तर राजे ते तिकडे गेले. मग यांचं काय पण ते अतिक्रमण काढायचं नाही काढायचं ते सरकार बघत होती, ती बघत होती. या लोकांना काय केलं ही ताबडतोब हिची चौकशी व्हायला पाहिजे. आणि त्यांच्या घरामध्ये ना पीठ ठेवलं, डाळ ठेवलं, त्यांचे भागीनं पैसे सगळं घेऊन गेले ना. तिथं महिला बी होते त्यांच्या संग काही म्हणतात लोक. बरं, मुस्लिम समाजावर भयाड हल्ला करणारे नेमके कोण लोक होते असं तुम्हाला वाटतं? मला वाटतं की हे आतंकवादीपेक्षा बी खतरनाक होते. त्यांना आतंकवादी म्हणून त्यांना जेलामध्ये टाकायला पाहिजे. आणि जी ताबडतोब चौकशी झाली. फक्त 20 जेवढे लोकांमध्ये 20 आले, 10 आले, 5 आले, एवढे धरून आले. आतापर्यंत त्यांना तर म्हणजे त्यांना उमटून आतापर्यंत असं कुठं महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये घटना घडावं नाही. त्यांना असं एवढी सजा द्यायला पाहिजे सरकारनं. नाहीतर येणारा काळ भयानक राहील. मला वाटतं की ही BJP सरकार असं का करून राहिली मला काही कळायला मार्ग नाही. आणि गृहमंत्री कुठं कमी पडतात का असं वाटलं नाही मला. किंवा ही म्हणजे काय माहीत नाही का त्यांना आर्थिक स्वतःच्या घरामध्ये वरती का अतिक्रमण तिथं होतं ती गव्हर्नमेंट करत होती ना. हातामध्ये काढून घेणे बरं आहे का? बरं, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे. त्यांनी याच्या अगोदर पण बंदोबस्त लावला होता तिथं. पण नंतर हल्ला होताना तिथं पोलीस नव्हते. नेमकं काय असतं त्याच्यामध्ये?
ती पोलीस होती म्हणजे पोलीसला बी ऐकायला तयार नव्हती म्हणला ते लोक. तिथं पोलीस थोडी होत होती म्हणजे तेवढी लावायची तेवढी पोलीस नव्हती. तिथल्या बाकीच्या तिथल्या लोकांनी सीपीनी ती काळजी घ्यायला पाहिजे होती आणि तिथं बंदोबस्त चांगलं जबरदस्त लावत होतं. आणि त्यांच्या ती मी स्वतः बघितलं तिचं काही गेलं त्यांनी ते अतिक्रमण कुठं झालं कुठं आणि तिला आज मदत तर द्यायला पाहिजे ना त्या लोकाला. आज पावसामध्ये अहो आपण एखादं पावसाळ्यामध्ये कुणाचं पावसामध्ये काही राहिलं तर कुठं झोपडा म्हणून देतो आणि शिवाजी महाराज बाकी जे छत्रपती शाहू महाराज मी कधी जातवात बघितली नाही. व ती मुसलमान समाजाला तिने तिकडे कुठं कुठं जवळ होतं त्यांच्यापाशी मावळे होते त्यांना मंदिर बांधून दिले त्यांना घरं बांधून दिले असं थोडी काढले. असे थोडी मावळे होते. ही मावळ्याचं कामच नाही. मावळे घरी देणारे घर उद्ध्वस्त करणार नाही. कधी बी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हमेशा हिंदू मुस्लिम कधी केलं नाही. बाकीचं सगळं संघात माणुसकी केलेली ही माणुसकी आहे का? त्यांचं काय होतं ती लेकर तळतळ रडते ती बघू वाटत नाही. तिथं पाणी एवढं गोळ आलंय म्हणजे आज खायला काही नाही. तिला ताबडतोब सरकारने तिथं काही नाही तिला मदत तर करावं ना. आतापर्यंत तिला मदत बी केली नाही. धार्मिक स्थळाचं पण नुकसान झालंय. तुम्ही प्रत्यक्षात भेट दिली म्हणजे तिला आज परिस्थिती काय आहे तिथं? धार्मिक स्थळचे नुकसान केलं. धार्मिक स्थळचं थोडं बहुत झालेलं नुकसान मग ते घराचं जास्त झालेलं आहे. धार्मिक स्थळचं मोठं झालेलं आहे. ठीक आहे धार्मिक स्थळचं मुद्दा आणून आपल्याला जातीवादी बनवायचं नाही. धार्मिक स्थळ आम्ही स्वतः ते कोल्हापूरचे लोक आम्ही चालू बी केलं काम. तिथं ते धार्मिक स्थळचं आपल्याला ते करून घेते. मग तर धार्मिक स्थळावर 4 बार हमला केले म्हणते ती लोकांनी. 4 बार एक बार आलेत पहिले दारं तोडलेत एक बार आले तिची चौकटी तोडली. तिने काय केलं ते बाकी ती स्वतःच्या शेतामध्ये स्वतःच्या शेतही त्या लोकाला त्या शेतामध्ये घर बांधलेले असे तोडले. 40 घर तर असे ती बघूच वाटत नाही. 80 घरं आहेत त्या तिथं टोटल. त्या 80 घरामधून ती असं लांब असे पूर्ण घरं आहेत तिची. एक इथं आहे त्या पलीकडे शेतामध्ये त्या शेतामध्ये जाऊन ती म्हणत होते की आम्ही त्या मोडल्या दार तुटल्यावर भागल्या दारानं पळालं म्हणून आमचं जीव वाचलं आणि सगळे दागिने बिगिने पैसे डाळ वीड म्हणजे असं नाव म्हणजे काही ठेवलंच नाही. तिने गॅस सिलेंडर तर असं फोडून टाकले तिथले काही जाळ लावली एका घराला. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पण तिथे आतापर्यंत भेट दिलेली नाही. इतर ठिकाणी जातात ते पण मुस्लिमवर हल्ला होताना ते तिथं जात नाही असं लोकांची प्रतिक्रिया आहे. ठीक आहे बाकीचं ते लोक येणाऱ्या काळामध्ये तिचं उत्तर लोक देते. आपल्या पक्षातून काही मुख्यमंत्र्याविषयी आणि फडणवीसविषयी काही निदर्शने आंदोलन काही होणार आहे? नाही आम्ही तर त्यांना सांगू आमच्या नेत्याला सांगू. आमचे काल पवार साहेब जाऊन आले आणि आज मी स्वतः इकडे पवार साहेब येणार आहे. त्यांना मी भेट देऊन पवार साहेबांना मी व्यवस्थित सांगणार आहोत. त्या लोकांची भावना आहे आणि आमच्या पक्षातून जी बी होईल जर ते गव्हर्नमेंटने नाही केली तर आमच्या पक्षातून आम्ही ताबडतोब त्या लोकांना जे बी धारणं पत्रे जे बी लागेल ते आम्ही आमच्या पक्षातून आम्ही काम करू. आणि त्या लोकांना जी लोक पावसामध्ये आज भिजत आहेत लहान मुलं मुली असं बघू वाटत नाही. त्या लोकांना आमचं राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांच्या वतीनं आम्ही त्यांना मदत द्यायचं काम करू. असेच प्रकार म्हणजे राज्यभरातही घडत आहे आणि म्हणजे याच्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरलेत का आणि त्याबद्दल तुमची काय मागणी? खापेशी झालं तिला 8 दिवसापासून तिथं बॅनर लावले होते किंवा 8 दिवसापूर्वी तिथं राजे तिकडून पन्हाळ गळून इकडे जाणार होते. शिवाजी महाराज गेले ते तसं हे अतिक्रमण काढायला जायला होते. लोकांना हे खालच्या लोकांना मारायला जाणार नव्हते. ती राजे आले राजेचं काही नाही तिच्यामध्ये. राजे आले राजेला 2 घंट्या पहिले लोकांनी हे काम केले. राजे थोडी करते. राजेपाशी सगळे समाजाचे लोक येते राजेपासून पहिल्यापासून. मला वाटतं राजेचं काम नाही. ही मला वाटतं ताबडतोब गृहमंत्र्यांनी चौकशी करून कोण येत लोक हिच्या माझ्या पाठीमागं कोण आहे ताबडतोब चौकशी होऊन त्या लोकांना जेलमध्ये टाकून त्यांच्यामध्ये म्हणजे ते असं महाराष्ट्रामध्ये घडावणे असं करायला पाहिजे.